रामदास वाके व त्यांचा मुलगा भूषण वाके यांनी दिनांक 3 तारखेला आम्हाला शेताच्या कामासाठी नेलं होतं. आणि शेतात गेल्यानंतर त्यांचं जमिनीचा वाद होतं हे आम्हाला काही माहित नव्हतं ही शेती सोनखेडा येथे होती. आम्हाला शेताच्या कामासाठी नेलं होतं फक्त आणि तिथं भांडणं झाले. समोरचे मुस्लिम समाजाचे युवक मुलं व माणसं होते. त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला व चाकू तलवारीने वार केला. तलवारीने माझ्या डोक्यात वार केला व रॉड व यांनी मला मारहाण करण्यात आली आणि तिथं त्यांनी 3 राऊंड पिस्टलचे फायरिंग केली. समोरच्या आम्हाला काही त्यांचे चेहरे आठवत आहे पण त्यांची नाव काही आठवत नाही कारण की आम्ही पहिल्या वेळेस सोनखेडा गाव येथे गेलो होतो. ते 30 ते 40 लोक होते आमच्यावर हमला करणारे. माझ्यावरही केलं आणि तिथं कामासाठी काही लेडीज गेल्या होत्या तर त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. वादाचं कारण काय? वादाचं कारण आम्हाला काही माहित नव्हतं. तिथं वादाचं कारण म्हणजे जमिनीचं कारण होतं ते. आम्ही फक्त एक कामगार म्हणून तिथे गेलो. त्या जो हल्ला केला त्यांनी आधी चौकशी वगैरे नाही. कोणतं काम देण्यात आलं? आम्हाला नाही का शेतात रोज मजुरीचं काम देण्यात आलं होतं. ते आम्हाला म्हणे की आमच्या शेतात काम आहे तर तुम्ही या म्हणे. तर आम्ही तिथे गेलो. झालो. त्यानंतर पोलीस खुलताबाद पोलीस स्टेशनचे ते लोक आले आणि माझ्यासोबत जी लेडीज होती ते आयसीयू मध्ये असताना त्यांचा जबाब घेतला तर त्यांना जबाब देता नाही आला. तरी त्यांनी लिहलं आणि मग माझं तर डोक्याला मार लागलेला असतानाही असं 2 मिनिटात जबाब घेतलं पण आमचं गुन्हा दाखल नाही केला. घाटीत न जाता प्रायव्हेट मध्ये यायचं कारण? प्रायव्हेट मध्ये यायचं कारण म्हणजे की असं की घाटीत समोरचे जे लोक होते त्यांनाही मारहाण झालेली आहे. त्यांना मारहाण झालेली आहे. आम्ही तिथे कधी गेलो असतो तर नाही आमच्या जीवाला धोका होता. गुन्हा दाखल केलं. आमच्यावर नाही म्हटलं येणार पण आमच्या सोबत जे सहकारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. शेताच्या कामासाठी तिथं गेल्यावर आम्हाला काही माहिती नव्हतं काही नव्हतं आणि शेतामध्ये जेव्हा पाऊल ठेवला त्या टायमाला ते समोरचे लोक आले डायरेक्ट मारहाण चालू. तुमचं पाऊल ठेवला शेतामध्ये असं बोलायला लागले. त्यांनी डायरेक्ट चाकू तलवारी 2 बंदुकी पण काढले त्यांच्याकडे. परत शेत होतं. आम्ही ज्यांच्याकडून कामाला गेलो ते रामदास वापरे त्यांनी म्हणलं आमची बाकी दुसरं होतं ते नाही माहिती आम्हाला कोण होते पण ते पण आले होते आम्हाला. तेव्हा आम्ही 10-12 जण होतो आणि त्यांचे 30-40 जण होते समोर. आम्हाला कुठे मारले? इथे हातावर केली, डोक्यात रॉड मारले माझ्या. इथे आर्मी जाणार आहे आणि मला म्हणायचा उद्देश होता की लेडीजला हात लावायचा. समोर जेंट्स आहे, जेंट्सला तुम्ही मारू शकता पण लेडीजला कसं मारू शकता? लेडीजला मारू शकत नाही ना. मला जर माझ्या सोबत एवढा हमला झाला की मला 7-8 जण होते. मी मदत होती. तलवारीला हमला केला मला 10 टाके पडले. इथून मी सगळं मला मारहाण केली. पूर्ण मारहाण केली. जातीवाद केला त्यांनी सगळं. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कंप्लेंट घेतली पाहिजे. आमच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की असं नाही झालं पाहिजे की एक लेडीजच्या जेंट्सला मारलं तर ठीक आहे पण लेडीजला हात लावणं हे चुकीचं आहे. माझ्या तुम्हाला वाटतं चुकीचं आहे. तुम्हाला वाद माहिती होता का तिकडे शेत जमिनीचा? नाही आम्हाला ती काहीच माहिती नव्हतं. ते वाद काय आहे काय नाही आम्हाला ती काहीच माहिती नव्हतं.